दरम्यान नव्यानंच लोकार्पण झालेल्या या पुलावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पुण्यातील बहुप्रतीक्षित आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जो चौक आहे, या चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या ठिकाणी जुना पूल पाडून नवीन दुमजली पूल जो आहे तो उभारण्याचा प्रकल्प हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या नेतृत्वात सुरू झाला होता। आणि आता आपण पाहतोय की या दुमजली जो पूल आहे, या पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या पुलाचं अगदी काही वेळापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेला आहे। अगदी काही वेळात हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। खरं तर या पुलाला जवळपास 277 कोटी रुपये बांधण्यासाठी खर्च आलेला आहे आणि जवळपास 6 वर्षापेक्षा अधिक काळ या पुलाचं काम सुरू होतं आणि आता हा पूल जो आहे तो बांधून पूर्ण झाला असल्यामुळे विद्यापीठ चौकात जी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती, या वाहतूक कोंडीपासून आता पुणेकरांची कुठेतरी सुटका होणार असल्याचं सांगितलं जातं आहे। आणि आत्ता जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुलाचं उद्घाटन केल्यानंतर पोलिसांकडून आपण पाहतोय हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। ज्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे सगळे उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत हा पूल जो आहे तो आता वाहतुकीसाठी खुला केला गेलेला आहे। खरं तर आपण वरती पाहिलं तर मेट्रोचा पूल आहे, त्याच्याखाली ही वाहतुकीसाठी पूल आहे आणि विद्यापीठ चौकात जी मोठ्या प्रमाणात यापूर्वी वाहतूक कोंडी होत होती, ती वाहतूक कोंडी आता कमी होईल असा एक अंदाज जो आहे तो प्रशासनाकडून व्यक्त केला जातोय। खरं तर पाहावं लागेल की हा पूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर किती प्रमाणात ही वाहतूक कोंडी कमी होते। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विशेष प्रयत्नातून हा पूल उभा राहिला होता, त्यामुळे या पुलाला जे आहे ते आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्यात येणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे।